नमस्कार, मी भरत पाठक. वेदवाणीमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत. आज आपला नवीन वर्षाचा सण गुढीपाडवा. या दिवशी भारतीय पंचांगानुसार नवीन वर्ष सुरू होते. आपणा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. यंदाच्या गुढीपाडव्यापासून सुरू होत आहे पराभव संवत्सर. पण हा संवत्सर नेमका काय असतो आणि भारतीय कालगणनेत वेळेची मोजणी नेमकी कशी केली जाते हे पाहणे फार रोचक आहे. खरे तर ही कालगणना मोठी, व्यापक आणि अर्थपूर्ण आहे. आज आपण याच विषयावर थोडे सविस्तर पण सोप्या भाषेत पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. व्हिडिओ थोडा मोठा आहे, पण आपल्या कालगणनेची ओळख करून देणार आहे, म्हणून आपण आवर्जून पाहावा. सुरुवातीला सांगितले तसे पाडव्यापासून पराभव संवत्सर सुरू झाले आहे. संवत्सर म्हणजे काय? भारतीय कालगणनेत संवत्सर म्हणजे एक वर्ष. पण आपल्या परंपरेत वर्षांना फक्त अंकांनी नाही तर नावांनी ओळखले जाते. उदाहरणार्थ याची नावे आपण पाहू. प्रभव, विभव, शुक्ल, प्रमोद, प्रजापती, अंगिरस, श्रीमुख, भाव, युव, धाता, ईश्वर अशी एकूण 60 वर्षांची नावे आहेत. 60 वर्ष पूर्ण झाली की पुन्हा पहिले वर्ष प्रभवपासून चक्र सुरू होते. म्हणून या संपूर्ण प्रणालीला संवत्सर चक्र असे म्हणतात. काल म्हणजे चक्र. भारतीय तत्वज्ञानात वेळ सरळ रेषेसारखी नसून चक्राकार आहे असे मानले जाते. म्हणजे कसे, काळ पुढे जातो पण काही विशिष्ट कालांतराने तो पुन्हा तसाच नमुना, तीच आवृत्ती पुन्हा तयार करतो. म्हणूनच या संकल्पनेला कालचक्र असे नाव दिले गेलेले आहे. वर्षांची रचना पाहिली तर भारतीय पंचांगात एका वर्षात साधारण 12 महिने असतात. ते महिने कोणते आपल्या सगळ्यांना माहीत आहे, तरी आपण पाहूया. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन. चांद्रगणनेनुसार वर्ष साधारण 354 दिवसांचे असते, तर सौरगणनेनुसार ते 365 दिवसांचे असते. या फरकामुळे दर 2-3 वर्षांनी एक अधिक मास घेतला जातो. भारतीय ऋषींनी वेळेची मोजणी फक्त वर्षामध्ये केली नाही, त्यांनी त्यापेक्षा खूप मोठ्या चक्राची संकल्पना मांडलेली आहे. त्यातील सर्वात प्रसिद्ध चक्र म्हणजे युगचक्र. भारतीय परंपरेनुसार वेळ 4 युगात विभागलेली आहे. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग. या 4 युगांचा एकत्रित कालावधी महायुग म्हणून ओळखला जातो. युगांचे परंपरेनुसार कालमान आपण आता पाहूया. सत्ययुगाचा कालावधी आहे 17,28,000 वर्ष. त्रेतायुगाचा कालावधी आहे 12,96,000 वर्ष. द्वापार युगाचा कालावधी आहे 8,64,000 वर्ष आणि कलियुगाचा कालावधी आहे 4,32,000 वर्ष. ही 4 युगे मिळून 43,20,000 वर्षांचा एक महायुग बनतो. आपण सध्या कोणत्या युगात आहोत बहुतेकांना माहिती आहे. भारतीय परंपरेनुसार आपण सध्या कलियुगामध्ये आहोत. कलियुगाची सुरुवात सध्या जी पारंपरिक गणना आपण मानतो त्यानुसार इसवी सन पूर्व 3102 मध्ये मानले जाते. म्हणजे साधारणपणे 5,000 वर्ष झाली आहेत. पण लक्षात ठेवा, कलियुगाचा एकूण कालावधी आहे 4,32,000 वर्षांचा. म्हणजे अजून खूप मोठा काळ बाकी आहे. पुढे आहे संकल्पना मन्वंतराची. भारतीय कालगणनेत आणखी मोठी संकल्पना मांडली आहे, ती आहे मन्वंतर. एका मन्वंतरात 71 महायुग असतात आणि अशा 14 मन्वंतरांचा समूह मिळून बनतो एक कल्प.
कल्प म्हणजे काय? तर कल्प म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस असे पुराणामध्ये सांगितले आहे. एका कल्पाचा कालावधी किती आहे? 4.32 अब्ज वर्ष. याच कालावधीची एक रात्र असते. म्हणजे दिवस अधिक रात्र साधारण 8.64 अब्ज वर्ष. ब्रह्मदेवाचे वर्ष आणि आयुष्य आपण आता पाहूया. जर आपण हीच गणना पुढे नेली तर ब्रह्मदेवाचे एक वर्ष सुमारे 3.11 ट्रिलियन वर्ष मानले जाते आणि ब्रह्मदेवाचे आयुष्य 100 वर्ष मानले आहे. म्हणजे एकूण 311 ट्रिलियन वर्ष. ही कल्पना किती प्रचंड आहे हे लक्षात येते. सध्या आपण नेमके कुठे आहोत? तर भारतीय परंपरेनुसार आपण सध्या वैवस्वत या मन्वंतरात आहोत. या मन्वंतरातील 28व्या युगात आहोत आणि त्या महायुगातील कलियुगात आपण सध्या आहोत. इथे एक गोष्ट लक्षात घ्या, ती महत्त्वाची म्हणजे ब्रह्मदेव आणि ब्रह्मांड ही संकल्पना. हे 3 शब्द सारखे वाटत असले तरी त्यांचे अर्थ वेगळे वेगळे आहेत. ब्रह्म म्हणजे संपूर्ण अस्तित्वाचा अंतिम आधार. ब्रह्मदेव म्हणजे सृष्टी निर्माण करणारी देवता आणि ब्रह्मांड म्हणजे हे संपूर्ण विश्व. भारतीय ऋषींनी वेळ मोजताना फक्त मानवी आयुष्याचा विचार नाही केला, फक्त मानवापुरत्या त्याच्या आयुष्यापुरता विचार केलेला नाही. त्यांनी संपूर्ण विश्वाच्या कालमानाचा विचार केला. म्हणून भारतीय कालगणना ही फक्त पंचांग नाही तर विश्वाच्या वेळेचा विचार करणारी दृष्टी आहे. म्हणून गुढीपाडव्याला जेव्हा आपण नवीन वर्ष साजरे करत असतो तेव्हा आपण फक्त नवीन वर्षात प्रवेश नाही करत, तर एका प्राचीन कालगणनेच्या नव्या फेरीत प्रवेश करत असतो. ही आपण आपल्या कालगणनेची संक्षिप्त माहिती पाहिली. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. यानंतरही आपण अशाच पद्धतीनं भारतीय माहिती पाहत राहू.